हे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवी जे संती. विरक्तानी जिची गीता तत्वरूप घृताची जिज्ञासा किंवा इच्छा करावी, संतांनी ज्या गीतार्थाचा निरंतर अनुभव घेत राहावा, सोहम ध्यानाने जे गुणदोषातीत झाले आहेत त्यांनी त्या तत्वशक्तीत निरंतर रममाण असावे. भगवद्गीतेमध्ये कोण रमतं, भगवद्गीतेचा अनुभव कोण घेतो? जे अपेक्षी जे विरक्ती तो विरक्त असावा. सदा अनुभवी जे संती ते संत जे सतत अनुभव घेतात, एक सेकंद इकडे तिकडे नाही. सतत अनुभव भगवत शक्तीचा ज्यांच्या समाधीमध्ये आहे, ज्यांच्या अंतरंगात आहे, ज्यांच्या उपादेय हृदयात आहे ते संत. हे अपेक्षित ज्ञानेश्वरी ऐकण्याचे. सदा अनुभवी जे संती सोहंभावे पारंगती रमिजे जेत. हा प्राण जो खाली जातो, खालच्या श्वासात हंसा शब्दाचा उच्चार आहे, हंसा. वर जो जातो इथे ह आणि इथे सो, सोहम सोहम असा उच्चार होतो. सोहम 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 सोहम. फक्त श्वासावर ध्यान दिलं की आवाज येतो सोहम सोहम. नॅचरली आदळतो तो सोहम आवाज करत. आणि नंतर गुरुकृपेने सोहम ध्यान लागल्यानंतर आपल्याला आवाज ऐकू येतो, नाद ऐकू येतो, आपण नाही घ्यायचा. सोहम सोहम सोहम. प्रभू त्या नामाचा उच्चार करतो, तो ऐकायचा आहे. मुक्तेश्वर म्हणजे चांगदेवाला मुक्ताबाईने सोहम ध्यान दिलं. 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवाला 9 वर्षाची मुक्ताबाई आळंदीच्या प्लॅटफॉर्मवर सांगते, हा मेला चांग्या कोरा राहिला. रागात होऊन ते निघाले, मला कोरा म्हटले. आणि हे पोरं चिमुरडे. वाघावर बसून निघाला आणि चाबूक वासुकी नाग हातात घेतला की दाखवतो म्हणून माझ्याकडे काय सिद्धी आहेत. आणि ज्ञानेश्वर ही भावंड, कारण झोपडं नव्हतं, काही नव्हतं, भिंतीवर ते बसले होते. चारी भावंड, टूथब्रश म्हणजे लिंबाची काडी, असे दातून करीत बसलेले असताना, दात घासीत बसले असताना ज्ञानेश्वर म्हणतात, अरे महान तपस्वी चांगदेव आपल्याला भेटायला यायलेत, आपल्याजवळ काही नाही, ते वाघावर यायलेत, वासुकी नाग हातात आहेत. तर म्हणले आपल्याजवळ काय जायला, आपण सामोरं जाऊ त्यांना. भिंतीला म्हणले, भिंत बाई तूच चल आता. आणि निर्जीव भिंत चालवली. चांगदेवानं लोटांगणच घातलं. खाली उतरून आणि मुक्ताबाईला म्हणाले, आम्हाला ज्ञानेश्वरांनी स्वतः दीक्षा नाही दिली, मुक्ताबाई तू दीक्षा दे. 8 वर्षाची मुलगी दीक्षा देते. काय हिंदुस्थान आहे. 8 वर्षाची बालिका. आणि आपण ज्ञानेश्वरीला येतो 60व्या वर्षी. 8 वर्षाची बालिका परिपूर्ण आहे या देशातली. आणि ती दीक्षा देते चांगदेवाला. वटेश्वर सुता ते बोले मुक्ताई, सोहम भावे अखंडित राही. सोहम ध्यान दिलं तिनं आणि तू रात्रंदिवस सोहम जपाईक. काय ताकद आहे मुक्ताबाईची. आणि तिनं पूर्ण केलं चांगदेवाला. गुरु 8 वर्षाची बालिका आहे. विचित्र विश्व आहे आध्यात्मिक. सोहम भावे पारंगती रमिजे तेथ. ती मौली त्याची बहीण दीक्षा देते सोहम भावाची. आणि ते म्हणतात पात्र तेच आहेत, ऐकण्याचे अधिकारी आणि सांगण्याचे अधिकारी तेच आहेत की जे सोहम भावामध्ये अखंडित रमतात.
सोहमनाद ज्यांचा घुमतो आणि विरक्ती रक्तात आलेली आहे आणि रात्रंदिवस अंगामध्ये श्रीरंग प्रगटलेला आहे. जे अकर्णी जे भक्ती, ज्ञानेश्वरी ऐकण्याचा अधिकारी कोण किंवा अनुभव घेण्याचा अधिकारी कोण किंवा साधक कोण असावा, त्याच्या ओव्या येथे या. पुन्हा पुन्हा विषय येणार नाही. जे अकर्णी जे भक्ती, जे अधिवंद्य त्रिजगती, ते भीष्म पर्वी संगती सांगिजेल. जिला लोणकडे तूप म्हटले आहे त्या गीतेचे भक्तांनी श्रवण करावे. श्रवण शब्द आलाय. मी सुरुवातीच्या अनेक कॅसेटमधून श्रवण ह्या शब्दावरच बोललोय. श्रावक शब्द जैन धर्मामध्ये आलाय किंवा इकडेही आलाय. श्रावक कशाला म्हणतात? श्रवण शब्दावर मी खूप बोललोय आणि श्रावक शब्दावरही बोललोय. ऐका, तुमच्या मनामध्ये कुठलेही विचार तरंग जर थोडाही दुसरा आला, 1 सेकंदाचा, 2 सेकंदाचा, 4 सेकंदाचा तरी श्रवण गेलं, श्रवण संपलं. कारण तुमचं स्वतःच येईल मग त्याच्यामध्ये. मी अनेक उदाहरणं दिलेली. अर्धा मिनिट जरी तुम्ही डिस्कनेक्ट झाले माझं ऐकताना आणि तुमचे विचार येतील, ते श्रवण नाही. काय म्हटलं? जे लोणकडे तूप पटले आहे त्या गीतेचे भक्तांनी श्रवण करावे. भक्त जो विभक्त नाही तो भक्त, ज्याचा प्राण मन बुद्धी आणि अहंकार आत्म्याशी युक्त सतत झालेला आहे, रात्रंदिवस झालेला आहे, जो विभक्त नाही त्याला म्हणतात भक्त. श्रवण करावे. जी तिन्ही लोकात सर्वप्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे ती गीता भीष्म पर्वात प्रसंगानुसार सांगितलेली आहे. त्या गीता ऐकण्याचे अधिकारी कोण? तर तुम्ही भक्त म्हणून बसले पाहिजेत आणि श्रवण भक्ती पूर्ण पाहिजे. मी पूर्वी कॅसेटमध्ये सांगितले, जे नसतील त्यांनी ऐकावं. तर ही भीष्म पर्वामध्ये जी कथा सांगितलेली आहे भगवद्गीता, पण पात्र वरचे लोक पाहिजेत, तसे पाहिजेत. कारण भगवान व्यासांनी ज्ञानाग्नीतून कळसिलेलं नवनीत विवेकाच्या कढईतून ते ऐकण्याचे अनुभव घेण्याचे वाढणार कोणाला? वरची कंडिशन्स आहेत. विरक्ती, सोहमभाव, अनुभव घेण्याची पात्रता, हे सगळं आलं पाहिजे. ती अटी आहेत. ती मी वंदन करतोय. भगवान ज्ञानेश्वर भगवद्गीतेला वंदन करतायत. जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशाणी प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे आदरेसी. अरे मी नाही फक्त वंदन करत, जे भगवद्गीता म्हणजे, जिला भगवद्गीता असे म्हणतात. भगवत गीता, भगवत गीता, भगवत गीता, फार मोठे वाक्य आहे. भगवंतानं गायलेलं गीत, भगवंतानं गायलेलं गाणं म्हणजे गीता. भगवंत गातोय, लक्षात घ्या. गीत शब्द आहे. गीत शब्दामध्ये भस्कापुरी शब्दज्ञान नाही. गीत आणि संगीत म्हणजे एक लयबद्धता आहे, तालबद्धता आहे, स्वरबद्धता आहे, माधुर्यता आहे, रसयुक्तपणा आहे. शब्द कसे? गीत सुमधुर आहेत, सुमंजूळ आहे. गीत म्हटलंय, वेणुनाद आहे. भगवद्गीता भक्तीचा वेणुनाद आहे, गीत आहे. भगवंतानं भक्तांकरता गायलेला वेणुनाद, ज्याच्यामध्ये लय आहे, ज्याच्यामध्ये गती मानता आहे, गती आहे. गतिवंत धर्म आहे भगवद्गीता. स्थितिवंत नंतर होईल. प्रवाह आहे. लक्षात घ्या. आनंदाचा प्रवाह, प्रेमाचा प्रवाह, चेतनेचा प्रवाह निनादला, प्रगटला, वाहिला, ते म्हणजे भगवद्गीता. भगवत, भगवंताची. पुन्हा भग शब्द आहे. त्या भग शब्दातनं पुन्हा आले पहा भगवंताच्या 6 शक्ती: यश, श्री,
ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य आणि धर्म म्हणजे 6 शक्ती गीतामधून प्रवाहित झाल्या, ती भगवद्गीता. लक्षात घ्या माऊलींचे शब्द कसे आहेत, अफाट आहेत. जिला भगवद्गीता असे म्हणतात, जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशाणी प्रशंसिजे. अरे भगवंतानी वेणुनाद गायला, वेणुनाद निनादल्यानंतर चराचर अवाक झालेले आहेत. उमेश, महेश, ब्रह्मदेव वेडे झाले बासरीचे स्वर ऐकून. पण ती तरी त्यावेळेसच्या लोकांकरता होती. ही भविष्य काळातल्या विश्वाकरता निनादलेले स्वर आहेत भगवंताचे. याच्यामध्ये तर सर्वांनाच वेड व्हावं लागेल, फक्त गोपिका नाही, तो काळ नाही. सर्व काळाकरता, त्रैलोक्याकरता भगवंताने हे गीत गायलंय. स्वतःच्या तोंडून पहिल्यांदा गायलंय. भगवान गोपालकृष्णांच्या अवतारापूर्वी स्वतःहून कोणीही गीत गायलेलं नाही. ऋषींनी गीतं गायली, ती ऐकून भक्तांनी अनुभव घेतले. पण स्वमुखाने हा भगवान, वेद जरी प्रगट झाले तरी भगवंताचे नाही आहेत, ते निश्वासातून झालेले आहेत. भगवंताच्या निश्वासातून वेद आहेत. जयाची निश्वासी जन्म झाले वेदरासी, तो स्थित प्रज्ञ पैजेसी बोलला स्वमुखे. स्वतःच्या तोंडातून तो बोललाय, स्थितप्रज्ञ भगवान. म्हणून भगवद्गीतेला जास्त महत्व आहे. हे ऋषींचं गायलेलं गीत नाही आहे, हे स्वतः भगवंतानी स्वमुखाने गायलंय. म्हणून सर्व शास्त्र बाद ठरलीत, कारण भगवंतानी गायलंय. आता बाकीच्यांचं सगळे गीतं संपली. जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशाणी प्रशंसिजे. जिला भगवद्गीता म्हणतात, ब्रह्मा व महेश जिची वाखाणणी करीतात. ओहो, ब्रह्मदेव आणि भगवान शंभू म्हणतात, ज्यांनी वाखाणली. व सनकाधिक जिचे आदराने सेवन करतात. सनक, सनंदन, सनतकुमार आणि सनातन हे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र आजही 5 वर्षाच्या वयातच आहेत. यांना 6वं वर्ष लागत नाही. जन्मले तेव्हापासून 5 वर्षाचे, आजही 5 वर्षाचे, यांना वरदान आहे. आणि दिगंबर अवस्थेत हे 4ही आहेत. खरे दिगंबर जैन मी नेहमी म्हणतो हे 4 आहेत. पहिले दिगंबर जैन हे सनक, सनंदन, सनतकुमार आणि सनातन. आणि त्याच वयाचे आज आहेत की सनकाधिक ऋषी ज्याचं सेवन करतात. आध्यात्मिक जगताचं, भगवान कृष्णाने गायलेल्या गीताचं तेही वेडे आहेत. तर मी तर प्रणाम करीलच असं माऊली म्हणतात. आदराने सेवन करतात, आदरानं. बाप रे, भगवंतानं गायलंय. जैसे शारदेची चंद्र कळे, माझी अमृत कण कोवळे, जेवेची ती मणे मवाळे, चकोर तलगे. ही ओवी मी पुण्याला घेतलेली असल्यामुळे आणि बाकीच्याही वरच्या ओव्या त्याच्यात घेतल्या असल्यामुळे ही ओवीचं निरूपण मी करणार नाही. ती कॅसेट याला जोडून घ्या, पुन्हा वेळ जाईल. जैसे शारदेची चंद्र कळे, आता कसं बसवणार ती? माझी अमृत कण कोवळे, जेवेची ती मने मवाळे, चकोर तलगे. काय झालं? मी पुण्याला अनिता कडकडे
ह्या ओवीवर ते 2 तास बोललो, तरी पण म्हणतायत काही भाग सांगा, कारण ते ॲडजस्ट होणार नाही, पण ही ओवी थोडी घेतो. जैसे शारदेची चंद्र कळे, माझी अमृत कण कोवळे, जेवे चिती मणे मवाळे, चकोर तलगे. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपणे चित्ता अनोनिया. तिया परी श्रोता. श्रोता या शब्दावरती मी बोललोय, पुन्हा तुम्ही तुमचं ऐका. एकही शब्द, एकही वाक्य, एकही भाव, श्रोत्याचा कुठलाही भाव, कुठलाही शब्द आणि कुठलंही वाक्य जर तुमच्या बुद्धीमध्ये घुसलं नाही, अंतरात्म्यामध्ये घुसलं नाही, प्राणांमध्ये घुसलं नाही, तर तुम्ही श्रोता नाहीत. लक्षात घ्या. भगवती माता पार्वती ज्यावेळेस भगवान शंभू उपदेश करीत असताना झोपल्या आणि हू हू करत होत्या, त्या झोपल्या. आणि भगवान शंभू ज्यावेळेस उपदेश करत होते त्यावेळेस समाधी ध्यानात होते. आणि समाधी बोधामधून ज्यावेळेस उपदेश चालतो त्यावेळेस अनुभव घटत असतो. माता झोपली माहेश्वरी. त्यानंतर मच्छिंद्रनाथ मत्स्य गर्भाभोवती होते आणि ते हुंकार देऊ लागले, हुं हुं. यांना वाटलं पार्वतीच द्यायली. मच्छिंद्रनाथ पूर्ण झाले, डोळे उघडले शंभूनी, तर ह्या घोरत होत्या. म्हणजे कोणी उपदेश केला, कोण हुं म्हणत होतं, तर पाहिलं अतींद्रिय दृष्टीतनं तर मच्छिंद्रनाथ मत्स्य गर्भामध्ये होते. अरे पार्वती झोपली, श्रोता नाही. थोडी तुमची मान हल्ली, थोडा हात हल्ला, 1 सेकंद का असेना, 4 सेकंद का असेना, थोडी मांडी उठली, थोडा जर्क बसला की मनाला जर्क बसला, तितकं डिस्कनेक्ट झालं म्हणून समजा. आणि तेवढं डिस्कनेक्ट झाला असेल तरी तुम्ही श्रोता नाही. लक्षात घ्या ज्ञानेश्वरी कशी अब्सॉर्ब करायची. श्री गुरु मिळाल्यानंतर दगडासारखं सगळं झालं पाहिजे. म्हणजे श्रवण भक्ती काय असते ते सांगतोय. कळ लागली आणि तुमचं पायाकडे लक्ष गेलं, इकडे लक्ष नसतं. मन परिपूर्ण चेतनावस्थेतून अवग्रहण करता झालं पाहिजे. अर्ध लक्ष तुमचं कळ लागली म्हणून गेलं आणि अर्ध लक्ष माझ्या शब्दात ठेवलं तरी तुम्ही संपले. कारण अर्धवट मनाच्या ताकदीवर तुम्ही ग्रहण केलेले शब्द परिपूर्ण अनुभव देत नाहीत. लक्षात घ्या काय काय शब्द वापरले, नाही परिपूर्ण अनुभव येणार. अर्ध लक्ष दुसरीकडे होतं. तुम्ही म्हणले शब्द ऐकलेत आम्ही, पण अर्धवट. भाव भक्ती परिपूर्णता ऐकण्यामध्ये पाहिजे. पूर्ण मन, स्ट्रॉंग मन पाहिजे. 10 जागी विभागलेलं मन नाही चालणार. अशा अवस्थेत त्याला म्हणतात श्रोता. ज्ञानेश्वरीचा श्रोता असा अपेक्षित आहे. नाही तर मग अर्थाचे अनर्थ होतील. म्हणून उदाहरण दिलेले मी की एका गुरुला शिष्य म्हणत होता, तुम्ही काल असं सांगितलं. तो म्हणतो नाही, मी असं सांगितलं ते तसंच होतं असं नाही. तू जे ऐकलं, तू जे समजला ते असं होतं असं म्हण.
मी असं सांगितलं म्हणू नकोस, कारण तुमचे शब्द त्याच्यात येतात. सोमानी काय म्हणाले, मग तुम्ही तुमच्या शब्दात सांगता, कारण तुमचं अर्धच लक्ष असतं ऐकण्याकडे. मग अर्धे शब्द तुमचे येतात, माझे पूर्ण भिनतच नाही. ॲबसेंट माइंडेड लोक, अभ्यासामध्ये देखील असे ॲबसेंट माइंडेड पोरं प्रगती करू शकत नाहीत. अरे सरांनी शब्द टाकल्यानंतर एक एक शब्द आत भिनला पाहिजे, पुन्हा वाचायची गरज पडावी. का पडते गरज? आमचं लक्ष नाही. परिपूर्ण मानसिक स्ट्रॉंग मनाने आम्ही बसलोच नाही. एक सेकंद इकडे तिकडे असता का म्हणे पापने देखील लावू नये ऐकताना. काय अवस्था असली पाहिजे. नाही तर वळ 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 असं 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 वर करीत काही होणार नाही.